तीन नंबर झाला. 3 नंबर मिळते का माझी कुठं अधिकारी पाठी आहे मामा पाठी ना हाँ रोले माझी फिर मिळते का हाँ हाँ फाइव मिळते ना आपलं शूट करा काय अरे मोबाइल गेम है ही आत्महत्या झाली ही सगळं पंचनामाचं झालं सगळं ते आता बंधू त्यांची जी होती ती पंचनामा केलं सर तो पुन्हा ते नव्हतं निवडली किंवा नेटवर्क पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये तिथे तिथून सुरुवात झाली बांधण्याची तर मग त्यानंतर मग साहेबांनी SP साहेबांना फोन केला SP साहेब बोलले तातोड इथल्या इथे तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल करायला पाहिजे तेव्हा त्यानंतर पुन्हा दाखल केलं त्यात पण पोलीस स्टेशन त्यांचे काय नातेवाईक असतील काय असतील पुन्हा लवकर प्रॉपर नेक होतं आणि ते येतात माहिती की तुम्ही ऍडमिट झाली तर त्या रिझल्ट झाली होती तुम्ही या वार्डाचे नाही तर तिकडल्या वार्डात जिथं वार्डाचे तरी सांगतो तिथं नाही पण आपण पण तुम्हाला पण काय आता तुम्ही बोलला काय आता काय बोलला की 2 लाख मग आले काय
आता एवढं तुम्ही काय नोडल ऑफिसर आहात तुम्हाला मग त्याला मी आल्यावर कळलं नाही का त्यांची जर जास्त मोठी आता हे जी झालेला प्रकार आहे यांचा तुम्ही केलेलं नाहीये मग असं कसं काय बोर्ड लागतो पण बॉडी कुठे बॉडी कधी झालं प्रकार कधी झाले प्रकार आज सकाळी झाला आता कधी तास झाले आता किती तास झाले किती तास झाले 10 वाजता पंचनामा झाला ते म्हणताय की सकाळी 7:30ला ही घटना घडली आता जवळपास 5:30 7:30 ते 12 11 तास झाले 11 तास तुम्ही पीएम करू तुमच्या इथे त्याची वाढी झाली सर बघा मला हे सर्व काय मी पण ते बघतोय तुम्ही काय म्हणजे असं चुकीचं काही सांगणार तुम्हाला म्हणजे काय दवाखाना बघा बाजार तो सीएस तुमचा नसतो तिथं कधी आता खोटं नाही बोलायचं कुठल्या मिटिंगला दवा फोन त्यांना कुठल्या मिटिंगला कुठल्या दाखवा तिथे रेकॉर्ड मला इथं ऑफिसला काय नाही मला इथं तुमच्या रेकॉर्ड दाखवा ऑफिसला दाखवा काय रेकॉर्ड इतक्या दिवस चव्हाण सर तुम्ही ऑफिस नाही म्हणता ना कुठल्या ऑफिस नाही चव्हाण तुमचं कुठे आहे ते सीएस कुठे बघा जी माहिती आहे ती खरी सांगा मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या मोमेंट रजिस्टरला दाखवा कुठल्या मिटिंगला गेले ती कुणाकडे मोठे मी कमिशनरला बोलला होतो तुमच्या कुणाकडे जे आहे ते खरं सांगा ते येतच नाही ती तक्रार आहे माझ्याकडे म्हणून मी आलो आज एक लेडीजनं इथं तुमच्याकडे काय केलंय आत्महत्या केली किती तास झाले 11 तास होऊन गेले 11 तास झाले तुम्ही पीएम करत नाही नातेवाईकाला नीट बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कशामुळे चाललंय काय कारण आहे तुम्हाला याचं कोण पाठीराखण करतो सीएसचा काय प्रकार काय कशामुळे असं करतो सीएस कुठे गेले खरं खरं उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रजिस्टर दाखवा मला मोमेंट रजिस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेता त्यांची आरडीसी तिथं मोमेंट रजिस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झाले ते आले नाही मला मोमेंट रजिस्टर लिहिलेलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रजिस्टरला त्याची नोंद पाहिजे कुठे आहे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही ती कधी इन झाले कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये 8-8 दिवस दवाखान्यात येत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्याला जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वारीवर कशाला होत आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही पण मी आता लोकपूर तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीराखण करते का करते मला माहिती तुम्हाला मोमेंट रजिस्टर दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा आणि तुमच्या लॉ पॉईंटवर आहे ना मोमेंट रजिस्टर लिहिलं पाहिजे ना बघा कोण करणार बॉडी पडत त्यांना बोलावं बॉडी काय तुम्ही कॉल केला असेल तर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला विचारले असते ना कॉल आता तुम्ही आज संध्याकाळचा वेळ द्या काल सकाळपासून तुम्ही एक डॉक्टरात तुमची जर घरचा असेल आपल्या घरचा विषय कसा करतो आता मी माझ्या घरचं मी 12-11 तास नुसती वेटिंग करणार पीएम नाही असं कसं होईल भाई आत्महत्या करते मुलगी आणि आत्महत्या करून जर तुम्ही असं करताय म्हणजे काय तुम्ही म्हणता की कुठे गेले ती काय तुमचं काय नाव काय तुमचं काय विषय बाबा ऑपरेशन ह्याचं कशामुळे होत नाही कधी चार विषय तुम्ही सुट्टी कधी काढली काल समोर त्यांचं काय प्रॉब्लेम तपासायचं कोण तपासलं पाहिजे ना ते असं कशामुळे काय वाऱ्यावर सोडायचं अरे सर्जनला जायला त्यांना दाखवायला सांगितलंच पाहिजे तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून कुठेतरी रेफर करून पाठवा लोकांना कुणी विचारित नाही काही करत नाही असं कसं चाललंय तुम्ही सगळेजण फक्त कशासाठी एवढं मी काय बोलतोय हा विषय नाही तुम्ही कसं वाटतं तेवढं मला सांगा काय कारण आहे आपल्या घरातला एखादा पेशंट आहे त्याचं काय करणार आपण तुम्ही एवढी दवाखान्यात घाण आहे एवढे तुम्ही एवढे पैसे करताय एवढं तुम्हाला सर्व आहे तर असं करा
आरोग्य विभाग मी पण सांभाळत छोटा कावाना जिल्हा परिषदसाठी. फक्त मी एवढं सगळं असताना असं का? आणि एक आत्महत्या होती, त्याला 11 तास उलटतात, तुम्ही तुमचं पीएम करत नाही. तुमच्याकडे नाही मग तुम्ही रिपोर्ट द्यायला करा, मला कोण पाठराखण करेल मला माहित नाही. पण हा विषय चुकीचा व्हायला. जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा हजारो करोडचा खर्च आहे वर्षाचा या हॉस्पिटलचा. तुम्ही सर्व म्हणजे तुमचे सर्व डॉक्टर साहेब, सर्व नर्स स्टाफ आहे, कुठंच कुणी नाही. तुमच्याकडे काय ड्युटीज आहे सिस्टीम वार्डचे इन्चार्जचं काही किती वेळ असतं कसं? चला ना आपल्या ऑफिस. मागची गर्दी थांबायला लावा. आणि आपण पण कोण आले डॉक्टर? एवढेच आले. डॉक्टर रजिस्टर कोण डॉक्टर कोण आहे का प्रायव्हेट यांना बोलायचं पेशंटचं शांत बघा. काय झालं ते पण सांगा. त्यांकडे डिलिव्हरी होणार आहे म्हणते, नाही म्हणते ते पण कळू जाईल. थांबा होईल, थांबा होईल. काय प्रॉब्लेम? आपण चेक केलं का त्या पेशंटला? आपण काय म्हणणार? आपण मेडिकल ऑफिसर म्हणून आपण काम करताय का? नक्की. तुम्हाला कुठलं पेशंट काय नाव? तुम्ही आम्हाला भेटच घेऊन द्यायचं. पूनम नेमाने. पूनम नेमाने नावाचे लेडीज आहे. आतमध्ये कोण तपासायची वेळच नाही ना. कोण तपासण्याची वेळ नाहीये. पण आता जर घरचा नातेवाईक त्याला भेटू देत नाही तुम्ही. अरे लेडीज वार्ड आहे असं तुमच्या मीडिया समोर थांबणार. कोणी नातेवाईक एक पण नाही. एक पण नाही. बोललो आम्ही विचारू विषय असा आहे की जर पेशंट आता एवढे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईक तक्रार अशी तुम्हाला काय वारणाचं काय प्रॉब्लेम आहे का? पेशंटला झाल्यानंतर काय बाळाची परिस्थिती आता मला एक सांगा, तुमच्या घरातले कसं करणार? आपण लागतो का आपल्या माझ्या काय ह्याला जाऊ द्या. तुम्ही कसं सगळं करताय, तुमची उपजीविका भागताय, पण आपल्याबद्दल सगळं कोणते डॉक्टर चेक करते आम्हाला माहिती नाही. नुसतं चेक करते कोण करते थोडा आधार तर वाटत. घरच्या माणसाला त्याला कळानं बाहेर आला विचारतो काल काय सांगते, काहीच नाही होईल म्हणते. पण काय प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सांगा ना. प्रॉब्लेम काय आम्हाला त्याच्यावर कोण आहे त्यांना एकदा सगळ्यांना सांगायचं. सर्व नातेवाईकाचे काउन्सिलिंग करून घ्या ना. काहीतरी आता ह्याच्या अगोदर आम्ही पेशंट आणलेले, माग अशी अवस्था नव्हती, आता अशी अवस्था. तुमच्या सीएचच नाही. अरे खोटं बोलतो म्हणून हे सर्व ओके मी बोलतो नाही. आणि जर काय अडचण लेडीज असतात, लेडीज तुम्हाला मी काय सांगा माझ्यासारख्या माणसं काहीच कंट्रोलच नाही कुणाचं. प्रत्येक पेशंट आता चालणार नाही. इथून मागायची झालं चालेल. मी 8 दिवसात दोन नाही येणार. आता इथल्या स्टाफने जिम्मेदारी घेण्यासाठी केली शकतो. ह्यांना सांगा तर की काय झालंय.
त्या पेशंटला मी नाही तपासलं मग तुम्ही सांगता ज्या कोण लेडीज डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही तुमचं कॉर्डिनेशन असेल ना तर त्यांची चौकशी करून प्रत्येकाला हे मध्ये जायचं म्हणलं की ते काय म्हणतात तिथले आपल्याला स्टाफ तो म्हणजे त्यांचं पेशंट फाईल घ्या जाऊन कोणाला बाहेर काढा हो खुद ते स्टाफ आणि मला तोच विषय तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला बाहेर काढू असं कसं तुम्ही बाहेर काढता मग म्हणजे या पेशंटला बाहेर काढा म्हणजे त्या तिला नाही डिलिव्हरी व्हायची आपण जर व्यवस्थित काउन्सिलिंग केलं तर असं होणार एकदा सांगा ना काउन्सिलिंग तर नाही करत जास्त पेशंट कुठे नेवा हा आमचा मुद्दाच नाहीये रिस्पॉन्ड करा त्या लोकांना रिस्पॉन्ड केलं येत आहे का मला येत आहे डॉक्टर बोंबला बाहेर करायला लागला डॉक्टर कोण डॉक्टर हो तुम्ही आता युनिफॉर्म तुमचं बघा ना कसं काही नाही कसं आता या लेडीज काय म्हणतात की जर काय म्हणलं तर घ्या कागद काढा पेशंट त्यांच्या घरातला राहू का नाही मग त्याला शासन पैसे यांचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जीवावर जगताय सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैशावर आपण नोकरी करतोय त्याचे पैसे आपल्याला पैसे तर यांची सेवा करायची ब्लड आहे ब्लड आहे ब्लड आहे 8 पेशंट रक्तदान शिबिर आहे हुआ कहाँ से लाना है तुम्ही कॅमेरे त्याला भेटायचं कसं त्याला भेटायचं त्याला तुम्ही दाखवा कॅमेरा कुठं कुठे कॅमेरा तुम्ही इंचार्ज तुम्ही सांगा कुठे कॅमेरा दाखवा पुढे इथं कॅमेरा अरे कॅमेऱ्याचे केबल आहे कॅमेऱ्याचे बोंबलत असा असतो काय कॅमेरा साहब दूसरी बात आईसो वार्ड के अंदर में आईसो पूरे एसी का भी प्रॉब्लम है काय प्रॉब्लेम होणार नाही सीएस कुठे हाँ ना इमरान भाई त्याच्या काही त्याची जिम्मेदारी नाही काय त्याला जर करायचं नसेल तर तू रिझाईन करून जा म्हणा नाही तुला काय करायचं तिकडे असं कसं बोलतो अभी चालू हो गया आणि कोण इंचार्ज तिथे 24 सकाळी 8 किलो आणि आता इथे एसीचा कुणी येत नाही 2 हिस्से बना के दिया सर एक दिया और एक बोल दिया काय कारण सर असं कसं काय आपण डॉक्टर आहात कसं आपण काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला आता म्हणून तुमच्याकडे 4 दिवस तरी तर आमची परिस्थिती असेल बाकीच्या काही लोकांची परिस्थिती असेल सर्वसाधारण एसी चालत नाही माणूसच नाही 2 दिवस काय मी रोज चक्कर मारणार उसको पहले डाकू डाला मेरे 7 लाख रुपये खर्चा कर पैसे खत्म हो गया उसमें यहाँ पे जाएगा
अभी यहाँ पे डॉक्टर जी बोल रहे थे तुम कब तक ध्यान रखते घर पे ले जाओ, घर पे ले जाके सेक्शन करो, सेक्शन मशीन कहाँ से बोलने का डॉक्टर बोले ना बोले सोनोग्राफीला किती सोनोग्राफी करतात? 140 रेकॉर्ड तुमचं रोज 40 होतात. 40 कर रहे हैं 40 तुम्ही आत्ताच रेकॉर्ड व्हायला लागले की बरोबर होता. तुम्ही मला आता काय बोलला की 100 करतो आणि मला जे रेकॉर्ड बघितले तुमचं ते 40 बरोबर होता. शे 200 ठेवायला पाहिजे ना. अर्धे पेशंट वापरतात इन्फॉर्मेशन अर्धे लोक वापस जातात. पण नाही मग आता हे नाही ते नाही मग कसं सर्जिकल है और 20 गाइनिकल है ऐसे टोटल 40. आणि आपल्याकडे खाजगी म्हणून ते घेतो. मग आता तुम्ही घेतात ह्या 20 कसे 20 कसे करतात? आणि आजचं रेकॉर्ड दाखवा मला 40. पाणी आहे ना पुढे जाऊन काय सोनोग्राफीचं मला रेकॉर्ड विचारायचं पेशंटला घेऊन जातात का पाणी पेशंटला घेऊन जाऊन शिवाला पाहिजे सोनोग्राफी नाही बाहेरून इथून एक केलं. अरे कर्मचारी आपण आहेत ना जैसा टोकन भेटते त्याच्यामध्ये घेतो या इथून एक एंट्री आणि या बाजूने एक गेट नाही. आता किती झाले सोनोग्राफी? आपले कुठे एक्झिट गेला काहीच नाही. बाबा ज्यावेळेस कॉल केला आपण त्यावेळेस सोनोग्राफी सगळ्या डॉक्टर मध्ये कसं असतं 6 डिफरंट डॉक्टर त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाहीये. माझं ऑब्जेक्शन असेल की तुम्हाला इथे डॉक्टर तर असेल ना मी जर तुमची जी क्या नाम और ऐसा घाटी सर औरंगाबाद में ऐसा घाटी नहीं है कि अपने पास जो घाटी में पेशेंट को लेके जाना पड़ रहा पेशेंट समय चला है शेख सुलेमान म्हणजे आपले हॉस्पिटल पूर्ण कॅन्टीन इथे घेतो. तुम्ही माझ्या एकदा कधी या शेतात घरात जाऊ दे. चले भाई आहे त्यावेळेस मी कधी काय लोकांना एवढे बाहेर
इतकी खुर्च्या राईटच मला दाखवा कुठे टाकायचं हमारे टाके आपण किशोर किशोर स्टाफ कोण आहे बाबा? किशोर आपण काय म्हणा तेच माहिती सोनं दरवाज लावून घे मागं. काय आहे खरं सांग कुठं काय नाव आहे? अलीकडे तुम्ही अलीकडे आता इथं सीएस साहेब नाही 25 दिवस झाले. आमच्या चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की 2 दिवस झाले. तुम्ही सांगितलं नाही मी थांबा तुम्ही काय काळजी करू नका. आता कुठे गेले तुम्ही काय कुठल्या बसलो? शिपाई क्लार्क कोण नाही काय? कोण क्लार्क बोलावून त्याला शिपाईलाच बोलायचं. सगळे नाकारले. आता तयार करून तुला काय बघा नाही हँड रायटिंग ही ती सगळं आउटर रेस्ट कुठे आउटर रेस्ट कुठे हा विनायकच आउटवर्ड रजिस्टर खाली असते ना आपलं आपण क्लार्क आहे पीए क्लार्क नाही काय शिक्षण आहे? वाईट वाटत नाही काय नाव आहे कुठलं गाव प्रॉपर्टी? मग याची ही आता 7 तारखेचं पत्र आहे आजचं. आज किती तारीख? 13 आहे. 7 तारखेपासून पत्र काढलं ह्याने काय सांगितलं? सीएसची परवानगी घेतली असते. आता हे पत्र काढले 7 तारखेला. मला सीसीटीव्ही दाखवा 7 तारखेला ती आउट कधी झाली. नाही सीसीटीव्ही कॅमेरा तुमचा कॅमेऱ्याचं फुटेज दाखवा ना. किती कधी आउट झाले 3 तारखेला इथून ऑफिसमधून तुमचं हे ऑफिसच आहे ना. आपलं संदीप त्याचं फुटेज कुठे दाखवा. याचं जर समजा तुम्ही 7 तारखेला पत्र काढलं तर सही ओरिजिनल आहे. स्कॅन सही कशी मुंबईवरच काढलं पत्र. अरे ही मग किती दिवसांना नाही काढतोय कुठून? आता 2 मिनिटात पत्र काढून स्कॅन सही पाठवली. हा मी त्याच दिवशी केलं कलेक्टर मॅडमला पण केलं. नाही मग आता एवढे दिवस जर सीएस गायब होता तसं काहीच नाही ना. तुम्ही हे दुसऱ्याला पाठवू शकते. त्यांनीच राहावं असं काय नाही. त्यात तुमचा अधिकार नाही. काही त्यांनीच जावं असं थोडं नाही. मला जेवढं माय नॉलेज. आता तुमचं काय नॉलेज असतं तुम्ही ड्युट्या करता मला काय माहिती नाही. कुठे आहे मोमेंट रजिस्टर? आहे मोमेंट रजिस्टर कशाला मध्ये माहिती आहे? कोण आहे क्लार्क? गेला तिकडच. संसदेत गेला हा विषय इथं नाही. मोमेंट रजिस्टरच नाही. असंच कळत होतं. 7च्या मीटिंगला गेले. सेवी तुम्ही सांगता काय? अगदी बरोबर. पण आता 2 मिनिटातच आलेले कसे होऊन हा 6 तारखेला गेले. हा पुन्हा हे जर 6ला दिलं 6चा 1 दिवस दिलाय. 7 मीटिंगला.
आता 9/6 म्हणलंय, 9/6च्या नंतर लगेच 10/6 म्हणलंय, परत आता 10 तारखेनंतर पुढचं म्हणलं लगेच. तुम्हाला इंटरेस्ट काय चार्ज घ्यायचा? तुम्ही नका घेऊ, नाही करत मला तो चार्ज. आता मी परत तुम्हाला जिम्मेदारी करतो, तुमच्याच चौकशा लावतो सगळ्याच्या. रुग्णालयीन काम रुग्णालयात काम करण्याचं कौतुक आहे, केलंच पाहिजे. मला त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा तिचे ऑपरेशन मला तुम्ही ते करू शकत नाही, मग काय करा ते 8 दिवस नाही आपण. त्यांनी जर समजा एखाद्या मिटिंगला गेलं तर तिथून इथे हेडक्वार्टरला, घर कुठे गेलं पाहिजे, मग इथे हेडक्वार्टरला राहून इथून जा. टीएबीला बघतो मी, तुम्ही कसे काढता टीएबीला, कुठून कुठं दाखवता मिटिंग, इकडे लिहून देता तिकडे बिलं काढता. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ना. जिल्ह्याच्या बाबतीत काही त्यांना काही नसेल तर त्यांनी आपलं डायरेक्ट रिझाईन करावं, काय करायचं ते त्यांनी करावं, त्यांना बोलायचं का. आणि आपण सुद्धा सर्व स्टाफ आवडलो, तुमचा अधिकार काही नाही. पण रेकॉर्ड, आता तुम्ही रेकॉर्डली सांगितलं की मोमेंट रजिस्टर नाही, साहेब ठेवायला पाहिजे का नाही? कुठे नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणतात ना, नाही, मग आता मोमेंट रजिस्टरला कुठे लिहिलंय? काय तुमच्यावर समाधान किती व्यक्त करावं? आता समजा आपलं केस आहे, तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, काय करायचं? तरी करायचं काय? सुधारणा करणारच नाही ना. मग यांना आता बोलून तुम्हाला आता कलेक्टरने लक्ष द्यायला पाहिजे. कलेक्टरला आता कलेक्टर नाही बोलणार मी लगेच. लाव फोन कलेक्टर. 6 तारखेपासून म्हणजे 5 तारखेला निघून गेले. 6 पासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 8 दिवस झाला. 8 दिवसापासून 8 दिवसापासून नाही, एवढा मोठा विषय आहे तर मग ही कसं होणार? हॅलो, बजरंग बोलतो मी. सिव्हिल हॉस्पिटलला आलोय, एक मुलीने आत्महत्या केली हॉस्पिटलमध्ये. 12 तास झालं इथं, तिचं पीएम झालं नाही, ते बोलतो त्यांची सिव्हिल, पण इथं सीएस 8 दिवसापासून नाही. माझ्या मुलीवर अन्याय झालाय नाही, तो त्याला काय गांभीर्य नाही त्यांना. तो काहीतरी सांगतात, एक पत्र दाखवलं जातं, मोमेंट रजिस्टर असतंय, मोमेंट रजिस्टर नाही, काहीच नाही. मग आपल्याकडे एकदा आपण पण त्याचा एवढी स्वच्छता एकदा आपण व्हिजिट करा, काय त्यांना बोलून त्यांना काही नाही समजत. आता मी तर तक्रार करणार आहे, आरोग्यमंत्र्यांना बोलणार आहे आपलं झालं लगेच, आणि मी तक्रार पण करणार आहे, पण आपण त्याची दखल घ्यावी असं माझी विनंती आहे आपल्याला. मी आज आपल्याला रेकॉर्डली बोलतोय, तुम्ही रेकॉर्डली घ्या. यायची मोमेंट रजिस्टर यांच्याकडे नाहीये. मी तुम्ही सगळ्याच इथं सर्व अधिकाऱ्यांसमोर आपल्याला बोलतोय. त्या अधिकारीच मी आलो तरी अर्धा तास कुणी भेटलं नाही, त्याच्यामुळे थोडं प्लीज. माझ्या मुलीवर अन्याय म्हणजे तुमचा बाहेर कुठं झालाय, दवाखान्यात झालाय, कुठं झालाय? तिथं दवाखान्यातच तिने आत्महत्या केला, अंधारीच्या मुलांना घेऊन गेला. मग तो विषय आपण एकदा पीएम होऊ देत, सगळे रिपोर्ट येऊ देत. मग रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर आपण तुमच्यासोबत आहे, तुम्ही काळजी नका करू. फक्त एकदा पीएम तर करून घेऊ दे. आता देतो बोलले बॉडी मला देते तुमची बॉडी, एकदा बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही थोडं एकदा पीएम करून घेऊ, त्याच्यानंतर बाकीचा पुढचा विषय करू. पीएम करून द्या, उशीर झाला मग सांगू नका.